आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. त्यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार आणि ज्यांच्या वडिलांवर काम केलं त्यांच्या हस्ते सत्कार म्हणून हा वेगळा सत्कार माझ्या जीवनातला आहे असं म्हणत. वेळ बराच झाला, परंतु बऱ्याच लोकांनी सांगितलं, सुरेशरावांनी सांगितलं, मदत केली. कारण राजकारणामध्ये काम करत असताना आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या नेत्याबरोबर ज्या कार्यावर काम करत असतो त्याच्यावर निष्ठेनं काम करायचं मी पहिल्यापासून शिकलो. माझ्या जीवनामध्ये एक विधानसभा मी हारलो. दिदी त्यावेळेस मला साहेबांनी दुसऱ्या जिल्ह्यात तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी बाहेरचा म्हणून सगळ्यांची विरोध करा. पक्षाचे बी काँग्रेसच्या विरोधात गेली, राष्ट्रवादी विरोधात गेली आणि मला हरपत करावं लागलं. आणि ज्यांनी माझा विरोध केला त्यांना पुढच्या वेळेस तिकीट भेटल्यानंतर ते आदरणीय स्वर्गीय झालेत आमचे साहेब, त्यांना वाटलं मी त्यांचं काम करीन की नाही. आणि आमची धर्मपत्नी मला भांडायला लागली, तुम्हाला पडले त्याचा प्रचार तुम्ही कसं काय करता. मी त्यांना सांगितलं की राजकारण मला करायचं, पक्षात राहून गद्दारी करणारा कार्यकर्ता मी कधीच नाही आणि राहणार. भले आपण पक्ष सोडू, परंतु पक्षामध्ये राहिल्यावर तो आपली आईप्रमाणे असते आणि पक्षावर ही निष्ठा असली पाहिजे. आपण सगळे कार्यकर्ते आहेत. आपल्याला सगळ्यांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसाला आज भारतीय जनता पार्टीनं उच्चपदी दिलं. मी प्रथमतः तर तुमच्या सगळ्यांचं तुम्हाला धन्यवाद देतो की जनतेच्या सेवेमुळे मला इथपर्यंत जाता आलं. आणि आपणही सुद्धा सगळेजण या ठिकाणी उशिरामाळ्यासाठी आले, पहिल्यांदा तुम्हाला मी नमन करतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं सर्व नेते माझ्या सत्कार आले, त्या सगळ्या नेत्यावर मी काम केलेलं आहे. आमची संयोजन समिती आहे. भगवान वाघमारे असतील, स्वराज परियार असतील, भीमराव हात्यांबेर असतील, कीर्तिकुमार बुरंडे असतील, प्रमोद वाकडकर असतील, विठ्ठल रबजडी मामा असतील, विजयराव वरपुडकर असतील, तुकाराम साठे असतील, संतोषराव मुरकुटे असतील, चंद्रकांत बोकन असतील, नानासाहेब राऊत असतील, अशोकराव तरोटे असतील, अभय कुणगीर असतील, चंद्रकांत डाळे असतील, विशाल बुधवंत असतील, विष्णुराव कुटे असतील, राजेंद्र वडकर असतील, या ठिकाणी आसारामजी संतोष धारासुरकर असतील, चिंचाणे असतील, मुंजाबाई गावकर, भारत आवाड, आनंद बसवडे. याच्यातले एक किंवा दोन जर सोडली जाईल दिदी तर सगळ्याबरोबर मी काम केलं. आता बंडू जाधव साहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लक्ष देत नाही, पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं विरोधी पक्षात असताना सुद्धा दिलं की नाही. ते म्हणले बाबा माझ्या गावामध्ये मी खासदार इकडला आहे, मी जरा तिकडला आहे, तिकडे जरा जुन्या गावात माझ्या जन्मभूमीत जरा काहीतरी फंड द्या. मी तयार झालो, त्यांनी घेतले नाही, पण मी त्यांना पत्र दिलं होतं. सुरेश आता आमच्या नेत्यानं खरं म्हणजे नोकरी सोडली म्हणे तसं काही नाही. राजकारणात मला जबरदस्ती सुरेश वरपुडकर साहेबांना हे कोणाला ते सांगत नाही नोकरी सोडली. अहो त्यांना कुठेतरी एका माणसाला कारखान्यात उभं करायचं. मी त्यांचा मित्र होतो आणि नेमकं 2:45 वाजता त्या पोराची काहीतरी गडबड झाली आणि मग आता काय करायचं. मला म्हणजे तुझ्या जातीचं सर्टिफिकेट आहे का, म्हणतात तुम्हाला काय जात माहीत नाही का, आहे का सांगता तरी मला आहे. गपचूप आणायला आलं, मी नोकरी गेली तर जाऊ दे म्हणले, काय काळजी करू नको. कारखान्याचं डायरेक्टर केलं. म्हणजे मी काय असा डायरेक्टर मी समाजकारण होतो. मी 1986ला समाजाचा मेळावा स्टेडियममध्ये घेतला. शंकरराव चव्हाणला बोलवलं. त्या ठिकाणी 40,000 लोक आले. आमचे शंकरराव चव्हाण म्हणले काय मागणी, काय नाही वायल्या दिवशी पुण्यतिथी साजरी करा. आणि एवढ्यासाठी एवढे माणसं काय करायचे, 4 माणसं आणले तरी चाललं असतं. ही सामाजिक काम करत असताना सुरेशरावनी हे मला दिलेला पहिला सुखद झटका आणि त्या झटक्यामुळे मी राजकारणात आलो. आणि दुसऱ्या झटक्यामुळे इथं राज्यसभेचे सदस्य झालो. दुसरा झटका काय दिला ते त्यांनी मला तर राजकारण शिकवलं. आणि 2:45 वाजेपर्यंत विजयराव साक्षीदार आहे. बँकेत संचालक घेतो म्हणून तिथं झटका दिला. आणि तिथं झटका दिला तर मी म्हणलं आता काय खरं नाही. मी उन्हीत उठलो की शेंडगे साहेबाशी गेलो, म्हणलं वरपुडकर साहेब मला झटका दिला, आता मला काहीतरी करा. मग पहिल्यांदा राज्यमंत्रीपद तिथं मला भेटलं आणि त्यांच्या त्या झटक्यामुळं एका झटक्यामुळे राजकारणात आलो आणि दुसऱ्या झटक्यामुळं आज या राज्याच्या उच्चपदी आलो. नाहीतर काय खरं होतं. म्हणून नेता आणि त्यांच्या कुटुंबातले
राजकारणामध्ये कधी असं चालत राहते, परंतु राजकारणामध्ये माणसाला सातत्य असलं पाहिजे आणि लोकांची सेवा केली पाहिजे. मी लहानपासून धार्मिक आहे. मी गीतेमध्ये शिकलो होतो की फळाची आशा नसता काम करत राहावं आणि तशा प्रकारे मी काम सुरू केलं. मला आजपर्यंत जेवढे पद मिळाले तेवढे पद न मागताच मिळाले. मी एकदाच मागितलं आणि एवढं पोट तिरकीने मागितलं ते मला भेटलं. म्हणजे ज्यावेळेस मी आमदारकीला कळमनुरीत तिकीट दिलं, पवार साहेब नको म्हणलं, तिथं मला उभं केलं. पडलो बाहेरच्या बाहेर, तिथं मी घर बांधलं आणि 2009ला आपल्याशिवाय तिथं कोणी निवडून येत असा टाईट राहत होतो आणि अशी मागणी केली, नेमकं तेच भेटलं नाही. तेव्हापासून काही मागायचंच नाही म्हणले. आता हे म्हणले आमचे नेते, बरोबर आहे, मला वाटलं विधान परिषदच मागावं, मागणी ती होती पण ते भेटलं नाही, भेटली राज्यसभा. आणि म्हणून आजपर्यंत म्हणजे सुरेश सुरवंडा कारखाना डायरेक्ट दिला, त्यांनी झटका दिल्यामुळं महामंडळ भेटलं. पण जे जे पद मला भेटले त्या त्या ठिकाणी मी सुरेशरावचा, मान्य बोर्डीकरचा कार्यकर्ता होतो, कसं राजकारण करायचं त्यांनीच मला शिकवलं. त्या महामंडळामध्ये गेल्यानंतर मी त्या ठिकाणी एका असा सत्कार होता, त्या सत्कारात मला एका आमच्या कार्यकर्त्यांनी चिमटा घेतला. म्हणजे काय तुम्ही कारण नसताना उगाच घेतलं. म्हणलं या महामंडळात तर काही नाही, ओसाडगावची पाटीलगी घेतली. म्हणलं या पाटला तेवढा दम आहे की लाथ मारत तिथं पाणी काढायचं. आणि त्या महामंडळामध्ये मी पहिल्यांदा 1978 निधी आणली आणि लोकांना वाटप केलं. त्या लोकांचं भाग्य एवढं की